माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, पाड्यांचे दर त्या ठिकाणी पाड्या दाताला कशा आहेत, कुठल्या ब्रीडच्या आहेत, तशाच पद्धतीनं त्यांना मागणी कितीपर्यंत होते, अशा सर्व प्रकारची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच आपल्याला प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार, जर्सी गायचा बाजार आपल्याला बघायला मिळेल. आणि माध्यमातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत शेतकऱ्यांनी ज्या काही आपल्या गायी संबंधात ज्या इम्प्रूव्हमेंट केलेल्या आहेत ते सर्व माहिती आपण मुलाखतीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो. तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घालवता आपण आता थेट शेतकऱ्यापर्यंत जाऊन पाड्यांच्या किमती त्या ठिकाणी विचारणार आहोत. नमस्कार भैया, बोलाय कुठल्या गावचा आहे? जुनोनी जुनोनी. किती महिन्यात वासरू आहे? 7 महिने 7 महिन्यात आहे. मित्रांनो, हे वासरू बघू शकताय 7 महिन्यात जुनोनी त्या ठिकाणी घेऊन आले. बाळा शाळेला गेला नाही का आज? अरे वर आहे. आज रविवार सुट्टी असते, तर शाळेला सुट्टी म्हणून त्या ठिकाणी गाडी पॅचला वगैरे त्या ठिकाणी चांगले. मित्रांनो, काय सांगतोय बाया किंमत? 40,000 रुपये. 40,000. बरं, कितीपर्यंत मागणी होती रे बाया? 25ला मागते. 25ला मागते ते काय? तर मित्रांनो, बायानं किंमत 40,000 सांगितले आणि एक 25 पर्यंत जिला मागणी होती असं म्हणणं आहे यांचं. मला मोबाईल नंबर सांगता येईल का? सांगी. 9764 119924 18 119924. 1194. तर कोणाला लागली तर आता आपण नंबर दिलाय. किती आणले होत्या बाया पाड्या? 6 होते. 6 होत्या काय? विकल्या का बाकी? 3 राहिले. कुठं आहे त्या? 3 राहिले त्या काय? ह्या 2 आणि ही 1. बरं, ह्या दोन्ही काय सांगतो किंमत? अजून सांगतोय 60,000 रुपये. 60,000. किती किती महिने येत्या? ते आहे ते 7 महिने. मोठी वाटते की ही पाडी? वर्ष वाटते त्यानं. बरं, कोण कोण आलाय तुम्ही? काका एक आहे ना, मी एक आहे. व्यापार आहे का बाया तुमचा? बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद. घेतले का विकायला आणले? घेतलेल्या आता घेतले ते? आता घेतले. या दोन्ही? हा, या दोन. ही आणि ही 1. ही आणि ही घेतली. किती महिने येते बाया ही? ही तीन चार 3-4 म्हणजे आता दूध त्यांचं बंद झाले अशा पाड्या आहेत. या मापान घेतले ते. ती आणखी महिन्यात काही नाही, शिंगाली नाही त्या. शिंग झाले नाहीत काय? मित्रांनो, बघू शकताय पाडीला शिंगायला नाही द्या असं यांचं म्हणणं आहे. ही लहान आहे त्या अजून. हा, बरं बरं, किती कितीला घेतले त्या? 1,500ला दोन्ही. 1500 रुपयाला. तर मित्रांनो, बघू शकताय अतिशय पाड्या बघू शकताय. 1,500 रुपयाला 2 पाड्या घेतलेल्या. साधारण 2.5-3 महिने तर पाड्या आहे. मित्रांनो, कुठल्या ब्रीडच्या आहे काय माहिती आहे का? हा, कुठल्या ब्रीडच्या आहे? ब्रीड कुठला आहे काय सांगता येईल का? ठीक आहे आपल्याला. नाही काय? मोहर आता तुम्ही काय करता याला नेऊन? बी देतो. एक तुम्ही मोहर म्हणजे गिरायकाला तर विकताय बी नाही तर सांभाळताय? हा, सांभाळतो. बरोबर. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की. निलेश रामचंद्र क्षीरसागर. हां, 99 23 14 67 06. बरोबर, ठीक आहे. किती पाड्या घेतल्या त्या बाया आता? नाही, आपण व्यापार करतोय. नाही आज गरीबी ही करतोय. आता तरी 50 पाड्या झाली. पण आजच्या सांगताय का? नाही, या 6 महिने 6 महिन्यात 50 पाड्या घेऊन विकले त्या? विकले. बरं बरं बरं, चालतंय. आपलं गाव कुठलं म्हणलं? महूद. मऊद. कधीपासून करताय व्यवसाय? हे 5-7 महिने झाले. 7 महिने. बरोबर, आहे का चांगलं प्रॉफिट? हो. बरोबर. आपलं शिक्षण किती झाले दादा? माझं तसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं. त्याच्यामध्ये थोडं गणित कळायला लागलं. बरं बरं. कळायला लागल्यावर व्यापाराचं कसं बोलायचं, कसं काय, त्याच्यातून पैसे राहत होते. हां, त्यातून ही संकल्पना उभा राहिली. बरोबर. नाही, तुमचं ते आता बोलण्या शैलीतून कळतंय बरं का, तुम्हाला व्यापाराचं चांगलं नॉलेज आहे. ते म्हणजे बाजारात गाई विकताय पण आणि पाड्या स्वस्त शेतकऱ्याला मिळालं तर घेताय बरं. सोयाबीन आता ही पुढल्या त्याच्यात देऊन टाकायच्या. म्हणजे आठवड्याभर सांभाळून विकाय. हा. बरं, नवीन उद्योजकाला, नवीन पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? व्यावसायिक व्हा का नोकरी लागा? करायचं असेल तर नोकरी टॉप लेवलला करा. हां हां हां. नसेल तर व्यवसाय 1 नंबर आहे. म्हणजे उगाच किरकोळ नोकरी करण्यापेक्षा व्यवसायामध्ये प्रॉफिट आहे. पण बऱ्याच लोकांना असं म्हणणं येतं की नोकरी केली काय हेड्याक राहत नाही, आपलं महिन्याला ठरलेलं गणित मिळतंय. नाही तसं काय नाही. चुकी सांगाल. त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट आहे. अच्छा, आता आपल्या क्वालिटीवरनं आपण आपल्या त्याच्यावरनं नॉलेजवरनं सगळं राहतं. म्हणजे किती पळेल तेवढं ती त्याच्यामधनं. हा,
बरोबर. प्रॉफिट किती मिळतंय काय नाही त्याच्यावर ठरतं. धन्यवाद दादा. तर मित्रांनो बघू शकता या दादानं आपल्याला चांगल्या पद्धतीनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग होऊन सुद्धा त्या ठिकाणी व्यवसाय कसं व्हायचं थोडक्यात यांनी सांगितलेला आहे. तुमचा आपण आभार मानू. धन्यवाद दादा. नमस्कार. कुठल्या गावचा आहे? मोहोळ आहे. मोहोळ तिकडं सोलापूरकडे. सोलापूर. बरं किती दात आहे म्हणजे आदत आहे. आदत आहे काय? बरं किती महिन्यात आहे ही? हे 9 महिन्याची पाड आहे. म्हणजे आता 9वा महिना चालू आहे. हा, हा. बरं काय माझ्यावर वगैरे आलतं काय? नाही आला अजून. नाही का? एकदा आलं तर त्याला भरलं नाही. बरं कुठल्या जातीचं सांगता येईल का? जातीचं कुठलं सांगतोय. बरं तुम्ही म्हणजे घरच्या गायचं आहे का विकत आणलं? याच्या पाय काय? नाही म्हणजे घरी सांभाळायला आहे का व्यापार आहे तुमचा? नाही व्यापारच आहे. व्यापारच आहे. बरं बरं किती किंमत सांगताय? त्याची 20,000 सांगतो. व्यवहारला बसल्यावर काय त्यावर कमी जास्त होईल की. कितीपर्यंत सोडताय? तरी 15 पर्यंत देऊ फायनल. 15 आल्यावर सोडाय. हा. बरोबर. ती कोणाकडली? ती बी आपल्याकडे जाते. तिची काय सांगता किंमत? तिची 35,000 रुपये सांगतोय. 35,000. हा. बरं किती महिन्यात आहे वासरू? ही 11 महिन्यात आहे. 11 महिन्यात आहे. हा. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अगदी सदृढ शरीरात चांगली पाडी आहे. कुणाला लागली तर आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहोत. कुठल्या डेन्मार्कचा आहे का ही? हा. डेन्मार्क. हा. बरोबर डेन्मार्क जाती पाडी आहे मित्रांनो. किती आलं तर सोडाय बाया? देऊ 30 आलं तर देऊन टाकू हिला. 30 आलं दे. ठीक आहे तर मित्रांनो 30,000 आलं तर दे जाय असं यांचं म्हणणं आहे. कुणाला लागली तर आपण संपर्क करू शकताय. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 57 मोरे. हां 99 हा. 22 20 39 34. ठीक आहे. काय काय बोलीत पाड्या जाताय तुम्ही? सड हां सड 4 आहे फक्त बोली. म्हणजे पाड्यांना दुसरं काय बाकी नाही. दात त्यांनी बघून घे. आणि सड ते- पाड्याला कशाला बोललेलंच नाही. बरं बरं सड फक्त चेक करून घ्यायची त्यांनी आता. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो आपण बघितले या ठिकाणी पाड्यांचे दर बघण्याचा प्रयत्न केलाय. तर बाजारामध्ये त्या ठिकाणी एवढ्या टॉपच्या पाड्या येत नसतात. जर का चांगल्या ब्रीडची पाडी पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन आपण पाड्या कलेक्ट करू शकताय. जर चांगल्या क्वालिटीच्या पाड्या पाहिजे असेल तर स्वतः त्या ठिकाणी ब्रीडिंगवर काम करणं सध्या गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला चांगल्या पाड्या मिळू शकत नाहीत. बाजारातील पाडी घेतली तर 10 ते 11 लिटरपर्यंत दूध पिळू शकते. त्याच्यावरती 15-16 लिटर जर गाय तयार करायची असेल तर बाजारात पाडे मिळणं सध्या तरी कठीण आहे. त्यामुळं आपण चांगलं ब्रीडिंगवर काम करून दुग्ध व्यवसायात यशस्वी होऊ शकताय. तर आपण एक छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर कोणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच प्रत्येक सांगोल्याचा आठवडा बाजार आपल्याला घर बसल्या बघायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो.